राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज, छगन भुजबळांसह पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेलांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल. तर भुजबळ मला वडिलांसारखे, आमच्यात कोणताही संघर्ष नाही, जैन यांच्याकडून स्पष्ट. मी कबड्डीचा खेळाडू, बुद्धिबळाचा नाही, नाराजीबाबत छगन भुजबळांचं सूचक वक्तव्य. दुसऱ्यांची मुलं राज्यसभा लोकसभा मंत्रिपदावर, तोच मलाही न्याय मिळावा, भुजबळांची पक्षाकडे मागणी. छगन भुजबळ नाराज नाहीत, भुजबळांच्या ज्येष्ठत्वाचा योग्य सन्मान होईलच. भुजबळांना राज्यसभेची उमेदवारी न दिल्याच्या प्रश्नावर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. भुजबळ दिल्लीमध्ये आले असते तर देशाला मोठं नेतृत्व मिळालं असतं. भुजबळांना राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यानंतर सुप्रिया सुळेंचं भाष्य. आमच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच, देवाभाऊंचं प्रमोशन व्हावं, फडणवीसांनी देशाच्या सर्वोच्चपदी जावं, आमदार बच्चू कडूंचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंप्रमाणे एकनाथ शिंदेंसोबतही दगाफटका झाला. भाजप स्वतंत्र लढण्याची तयारी करतंय, मग आम्हीही करू, बच्चू कडूंचा दावा. बच्चू कडू हे वैयक्तिक मत, शिवसेना पक्षाचं नाही. दगाफटक्याच्या राजकारणाची सुरुवात कोणापासून झाली हे महाराष्ट्राला माहिती. भाजप मंत्री आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक, उद्धव ठाकरेंची ऑनलाईन उपस्थिती. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळेंची हजेरी. थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषद होणार. इंडिया आघाडीमध्ये यायचं असल्यास राज ठाकरे उद्धवजींशी बोलतील. चर्चेनंतर दिल्लीमध्ये प्रमुख नेत्यांसमोर प्रस्ताव ठेवणार, संजय राऊतांची माहिती. तर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत राज ठाकरे कधीच जाणार नाहीत, पण यांनी दावा फेटाळला. मुंबईत बेस्ट बसचा दादर प्लाझाजवळ भीषण अपघात, 2 जणांचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी. चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची माहिती. ममता बॅनर्जींना मोठा धक्का, तृणमूलच्या 14 खासदारांनी भाजपच्या भूपेंद्र यादव यांची भेट घेतली. मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांची देखील बैठकीला उपस्थिती. पुण्याच्या तुळापूरमधील रेव पार्टी प्रकरण, पार्टी झालेला बंगला पोलिसांकडून सील. पंचनामा करून पोलिसांनी बंगल्यावर नोटीस लावली, तर पार्टीमध्ये सहभागी लोकांना चौकशीसाठी बोलावलं. नाशिकच्या टीसीएसमधील धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरण, मुख्य संशयित आरोपी निदा खानच्या चौकशीमध्ये धक्कादायक खुलासे. पीडितेला घरी नेऊन नमाज पठणाचं प्रशिक्षण दिल्याची निदाची कबुली. प्रकरणामध्ये आतापर्यंत 9 गुन्हे दाखल. समृद्धी महामार्गावर 2 अपघाताच्या घटना. बुलढाण्यामध्ये खासगी प्रवासी बसची ट्रकला धडक, दुर्घटनेमध्ये 20 ते 25 प्रवासी जखमी. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये भरधाव कार पलटली, 2 जणांचा मृत्यू, 5 जण जखमी. मान्सून दाखल होताच राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा. मराठवाड्यासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोरदार सरींची शक्यता. हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी. मुंबईतील खासगी पाणी टँकर संघटना संपावर, केंद्रीय भूजल प्राधिकरण नियमांच्या अंमलबजावणीमुळे अडचणी. मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचा आरोप, केंद्राच्या नवीन नियमांच्या निषेधार्थ वॉटर टँकर चालकांचा संप. अकोल्याच्या अकोटमध्ये युरिया खतासाठी शेतकऱ्यांचा गोंधळ, दुकानदार प्रत्येकी 1 पोती खत देत असल्यानं वाद. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रित आणण्याचा प्रयत्न. गडचिरोलीमधून चंद्रपूरमध्ये गेलेल्या 30 रानटी हत्तींच्या कळपाला परत आणण्यासाठी ओडिशातील वन विभागाची मदत. हुलका टीम रानटी हत्तींच्या नियंत्रणासाठी दाखल होणार. सध्या सावली भागात हत्ती वास्तव्याला, ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा. दिल्ली विमानतळावर वादळी वाऱ्यांमुळे एअर इंडियाच्या 3 विमानांचं नुकसान. ग्राउंड सपोर्ट इक्विपमेंट सिस्टीम जागेवरून सरकून विमानांवर आदळली. अपघातामुळे विमानांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान.